आणि ते काम सुद्धा म्हणजे आपण फ्रेश माइंडनी करतो. छान आहे ना कार? छान आहे ना? तर माझ्या फ्रीजचा लुक काही असा झालाय. फ्रीजच्या वरती सुद्धा खूप काही सामान. हे जे लिक्विड आहे ते मी घरी बनवलेलं आहे. यामध्ये आहेत ते मी एका जागी ठेवेन ते ठेवण्यासाठी. हाय, व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल. तर काजल्स लाईफस्टाईल अँड मेहंदी कॉर्नर या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर आज आपण फ्रीज क्लिनिंगचा व्हिडिओ बघणार आहोत. चला तर मग आपण त्या व्हिडिओला स्टार्ट करू. तर सकाळची जी सगळी कामं आहेत ती माझी सगळी आवरलेली आहेत. अगस्त्यसुद्धा स्कूलला गेलेला आहे आणि मी खूप दिवसांपासून विचार करते की माझा फ्रीज क्लीन करायचा, पण तो होतच नाही आहे. पण आज मी असं ठरवलं आहे की काहीही करून आज मला फ्रीज क्लीन करायचं आहे. तर मला त्यासाठी व्हेजिटेबल्ससुद्धा खरेदी करायचे आहेत आणि त्या व्हेजिटेबल्स ज्या आहेत म्हणजे फ्रीजमधले जे आहेत भाज्या वगैरे ते सगळं संपलेलं आहे. तर फ्रीज रिकामा झाला आहे तर मी असं विचार केला की आपण ते सगळं क्लीन करून घेऊ. तर त्यासाठी मी थोडी ब्लॅक कॉफी घेते. ब्लॅक कॉफी घेतल्यानंतर मला थोडी एनर्जी येते आणि त्या एनर्जीनं मी फ्रीज म्हणजे माझं छान असं क्लीन करून घेईन. मला मध्ये कंटाळा वगैरे येणार नाही, कारण फ्रीज क्लीन करायचं म्हणजे खूप मोठा टास्क असतो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे. मला फ्रीज पूर्ण म्हणजे फ्रीजच्या वरचं वगैरे आहे ते सगळं क्लीन करून घ्यायचं आहे. मग त्यासाठी थोडा वेळसुद्धा लागेल. तसंही माझं ब्लॅक कॉफीचा वेळ झालेलाच आहे आणि मी ब्लॅक कॉफी माझी घेते आणि फ्रीज क्लीन करायला स्टार्ट करते. मी नेहमीच असं करते, म्हणजे जी कामं जास्त वेळ माझी रखडलेली आहेत किंवा ते काम नको करावंसं वाटतं, त्याला खूप वेळ लागेल असे खूप विचार येतात, त्यावेळी मी मला जे आवडतं ना ते करते. म्हणजे ब्लॅक कॉफी असेल किंवा एखादी गोष्ट असेल जी माझ्या आवडीची आहे किंवा एक सॉन्ग ऐकणं असेल जे आवडीचं असेल, अशा आवडीची कामं करते. आणि तिथून पुढं म्हणजे जे माझं काम खूप दिवसांपासून रखडलेलं आहे त्या कामाला मी सुरुवात करते आणि जे काम करणं आहे ते सुद्धा छान होतं, जे आपण फ्रेश माइंडनी करतो. तर घरातली सगळी कामं आवरलेली आहेत आणि मला फ्रीजसुद्धा क्लीन करायचा होता. तर मी असं विचार केला की पहिला माझा जो किचन ओटा आहे तो छान असा क्लीन करून घेऊ, जेणेकरून फ्रीजमधला जो काही पसारा मला काढता येईल तो मला त्या कट्ट्यावर ठेवता येईल आणि त्यामुळं खाली फ्लोअर जे आहे ते खराब नाही होणार, असा विचार करून मी जी माझी भांडी वगैरे आहे ती मी छान अशी मांडून घेतली. त्याच्यानंतर कट्टा वगैरे क्लीन केला, कारण जर मी फ्लोअरवरती सगळ्या गोष्टी ठेवायला लागले तर तो फ्लोअर पण खराब होईल आणि मग मला ते डबल काम लागेल. असा विचार करून मी त्या विचाराने माझा ओटा पहिला आधी सगळा क्लीन करून घेतला. ओटा तसा क्लीनच आहे, पण भांडी वगैरे घासली तिथंच कट्ट्यावरच होती, त्यामुळं मी ती मांडून घेतली, जेणेकरून मला जे फ्रीजमधले जे सामान आहे ते व्यवस्थित मला ओट्यावरती ठेवता येईल. तर अगस्त्य आत्ता स्कूलमधनं आला आणि मला त्याला एक सरप्राईज द्यायचं होतं. ते कार आम्ही आजच रिसीव झाली आहे. तर मग आल्या मी तिला ती कार दाखवली तर तो खूप एक्सायटेड झाला आहे आणि खूप छान असं कार बरोबर खेळतोय आल्यापासनं. तर नवीन काहीतरी असं आणलं की तो त्याच्याबरोबर 2 दिवस खेळतो आणि परत बोर होऊन जातो. हो ना अगस्त्य? हां. कार दाखवायची आहे. ओके ओके, कार दाखवायची आहे रन करून. ओके. वाव, छान आहे ना कार अगस्त्य? छान आहे. आवडली ना तुला? आवडली. कुठे गेली? आली आली. अगस्त्यला छान आम्ही अशी कार आणली आहे आणि आणि तो खूप हॅपी झालाय, होय ना? हो हो, कार दाखवायची ना, दाखवायची थांब. तर त्याला थोडा वेळ मी गुंतवते आणि माझी बाकीची कामं आहेत ती मला करायची आहेत. तर तो छान हॅप्पी झालाय आणि त्याला कार वगैरे असं काहीतरी दिलं तर तो दिवसभर खेळत बसतो आणि त्यात ती रिमोटची कार आहे त्यामुळे तो एक्सायटेड आहे खूप. हा ना अगस्त्य? एक्सायटेड आहे ना? हां दाखवायची. ओके ओके. हां. तर माझ्या फ्रीजचा लुक काही असा झाला आहे आणि एक आठवडाभर जर लक्ष नाही दिलं तर ह्या सगळ्या गोष्टी फ्रीजवरती सुद्धा रचायला लागतात आणि त्याच्यानंतर बाहेरून सुद्धा मला फ्रीज क्लीन करायचं आहे.
म्हणजे पूर्ण ओव्हरऑल फ्रीज क्लीन करायची आहे. आतली जर हालत दाखवली फ्रीजची तर खूपच सगळं भरलेलं आहे असं फ्रीजमध्ये. हे सगळं मला नीट आणि ऑर्गनाईज ठेवायचं. तर ह्या काही गोष्टी आहेत ज्या फ्रीजमध्ये आहेत. आणि हा खूपच इथं सगळा फ्रीजमध्ये डोअरवरती वगैरे पसारा झाला आहे. हे मला सगळं क्लीन करायचं आहे, कारण फक्त आठवडाभर जरी फ्रीजकडे लक्ष दिलं नाही तर फ्रीजची हालत अशी झाली आहे. तर मला फ्रीज छान असं ऑर्गनाईज करायचं आहे. हे जे लिक्विड आहे ते मी घरी बनवलेलं आहे. यामध्ये पाणी, जे विमचं लिक्विड असतं ते, विनेगर, हे सगळं मिक्स करून आणि थोडंसं डेटॉल हे सगळं टाकून मी मिक्स केलेलं आहे. आणि हेच मी सगळीकडे स्प्रे करून माझा फ्रीज जो आहे तो मी क्लीन करणार आहे. याच्याने फ्रीजमधला जो वास आहे तो सुद्धा जातो आणि जे डाग असतात ते पटकन क्लीन होतात. मी असं ठरवलं होतं की अगस्त स्कूलमधून यायच्या आधी मी मला फ्रीज क्लीन करून घेईन, पण मला बाकीचे कामं लागली त्यामुळं परत फ्रीज तसाच क्लीन करायचा राहून गेला. पण असं खूप दिवसापासून होत होतं, पण मी आज ठरवलं होतं की मला काहीही झालं तरी फ्रीज क्लीन करायचंच आहे. त्या ह्यानं मी फ्रीज क्लीन करायला घेतला. पण मला फ्रीज क्लीन करायला घ्यायला संध्याकाळ झाली. मी जो स्टार्टिंगला तुम्हाला व्हिडिओ दाखवला होता की मला बाकीचं सगळं क्लीन करायचं आहे किंवा फ्रीजमधल्या आतल्या ज्या वस्तू दाखवल्या त्या सगळ्या अगस्त यायच्या आधी केलेलं. त्याच्यानंतर मी कारचा वगैरे व्हिडिओ दाखवला आहे, त्याच्यानंतर तो आला आणि त्याच्यानंतर मी त्याला थोडा वेळ झोपवलं वगैरे, परत स्टार्ट करायला घेतला फ्रीज क्लीन करायला, पण तो जागा झाला. पण म्हटलं जाऊ दे, त्याला असंच खेळवत खेळवत आपण फ्रीजसुद्धा क्लीन करू. तर त्या हिशोबाने मी संध्याकाळी फ्रीज क्लीन करायला घेतला. पण फ्रीजकडे माझं थोडं लक्ष नव्हतं, त्यामुळे फ्रीजमध्ये खूप अशा गोष्टी होत्या त्या मला डिस्कार्ड करायच्या होत्या. खूप अनवॉन्टेड गोष्टीसुद्धा त्यात होत्या. तर मी पहिल्यांदा फ्रीज सगळा बघून घेतला आणि त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप एक 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 कप्पा असा मी क्लीन करत गेले. त्याच्यावरती मी फ्रीजमध्ये प्रत्येक जो कप्पा आहे त्यामध्ये मी मॅट टाकलेले आहेत, तर त्यासुद्धा मी क्लीन अशा पुसून घेतल्या. आणि जो कप्पा आहे त्यातलं मी सगळं सामान वगैरे काढून तो पूर्णपणे, म्हणजे मी एक लिक्विड बनवलेलं आहे आणि त्या लिक्विडनं छान असं सगळं त्या फ्रीजमध्ये स्प्रे करून पुसून घेतलं. आणि पुसून घेतल्यानंतर छान असं सगळं त्याच्याने पटकन डाग जातात किंवा फ्रीजमध्ये काही स्मेल वगैरे असेल तर तोही जातो. त्यामुळे मी हे खूप दिवसांपासून तयार करून ठेवलं आहे आणि वापरतीसुद्धा आहे. तुम्हालासुद्धा ह्या लिक्विडबद्दल माहिती असेल, कारण आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये हे लिक्विड वगैरे बघतो आणि ते खरंच खूप युजफुल आहे असं मला वाटतं, कारण त्याच्यामुळे जे डाग असतात ना ते पटकन क्लीन होतात. आणि हे जे लिक्विड आहे ते फटक्यात बनणारं आहे आणि घरात ज्या वस्तू आहेत त्यापासूनच बनवतो. हे तो चॉकलेटचा बॉक्स आहे. तर माझ्याकडे असे छोटे छोटे कलर्स खूप आहेत आणि ते जे डबे आहेत ते मी एका जागी ठेवेन. ते ठेवण्यासाठी याचं यूज करेन. त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी एका जागी राहतील पण, आणि फ्रीज असा ऑर्गनाइज दिसेल. कडे खूप छोटे छोटे असे कलर्सचे, परत इसेन्सचे वगैरे डबे होते. ते कसेही इकडे तिकडे, म्हणजे फ्रीजचं डोअर उघडल्यानंतर किंवा झाकल्यानंतर ते इकडे तिकडे व्हायचे. त्याच्यामुळं मी असा हा चॉकलेटचा डबा घेतला आणि त्याच्यामध्ये ह्या छोट्या छोट्या कलर्सच्या वगैरे बाटल्या आहेत ते त्यामध्ये मी टाकून छान असं ऑर्गनाईज केलं आहे. त्याच्यानंतर वरचा जो पार्ट आहे फ्रीजचा तो सुद्धा मी क्लीन करून घेतला आहे. कॅरी बॅगमध्ये ठेवायचे, जसं की हे आणि हे. तर आता तुम्ही जर ह्याच्यामध्ये सुद्धा, या स्टीलच्या डब्यामध्ये सुद्धा ठेवू शकता. त्याच्यामध्ये सुद्धा खूप छान आणि फ्रेश कलर क्लीन झालेला आहे. मी अनवॉन्टेड ज्या गोष्टी आहेत त्या डिस्कार्ड केलेल्या आहेत. आणि फ्रीजला मी वरून स्टार्ट केलं होतं क्लिनिंगसाठी आणि त्यानंतर आतली जी फ्रीजर आहे हा पहिला क्लीन करून घेतला. त्याच्यानंतर डोअर्स क्लीन करून घेतले आणि त्यातले अनवॉन्टेड ज्या गोष्टी आहेत त्या पहिल्यांदा मी काढून घेतल्या. त्याच्यानंतर फ्रीजची खालची साईड आहे तीसुद्धा मी अशीच क्लीन केली. पहिला हे आतलं सगळं क्लीन करून घेतलं आहे. इथं व्हेजिटेबल्स आहेत आणि त्यानंतर मग हा जो पार्ट आहे हा मी क्लीन करून घेतलेला आहे डोअरचा. जास्त काही केलं नाही, फक्त पुसून करायचा हे ठरवलं होतं, पण काही कारणास्तव ते झालं नाही. पण संध्याकाळी मी क्लीन करायला घेतला. मला खूपच वेळ झाला. मला वाटलं की 1 तासाभरात हे होऊन जाईल,
पण मी ज्या ज्या गोष्टी आहेत, डीप क्लिनिंग तर नाहीच केलं. ज्या ज्या गोष्टी मला डिस्कार्ड करायच्या होत्या त्याच फक्त डिस्कार्ड करून घेतल्या. तरीसुद्धा मला फ्रीज सगळा पुसून, आतल्या गोष्टी सगळ्या पुसून व्यवस्थित ठेवायलाच खूप उशीर झाला. मला जो शॉर्ट्स असतो मेहंदीचा त्याचासुद्धा व्हिडिओ एडिट करून आत्ता टाकायचा होता, पण ती गोष्टसुद्धा झालेली नाही आहे आणि मला वाटतं त्याला आज थोडा उशीर लागेल. आणि मी आता थोडं बसणार आहे. ते मेहंदीचे शॉर्ट्स जे आहेत ते मला एडिट करायचे आहेत, ते मी एडिट करून शॉर्ट्समध्ये टाकेन. त्यामुळं मला थोडी विश्रांतीसुद्धा होईल आणि मग संध्याकाळचं रुटीन जे आहे ते परत माझं चालू होईल. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट थ्रू नक्की सांगा. आणि जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओजना लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण परत भेटू पुन्हा अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.